Hello friends, welcome once again in electronics, that is paper second digital electronics, and we already started about our second chapter, that is logic gates. In logic gates we saw some basic concept, that is basic gates, then derived gates, how NAND and NOR are used as the universal building block, then De Morgan's first theorem, De Morgan's second theorem, diagrams, proof, truth table, all these concepts in previous videos we already learned. Now, today we are going to start with a new topic, that is parity tester. Now, first one, what is parity? There are two types of parity. First one, odd parity, and second one, even parity. What is odd parity and what is even parity? When we say that number of ones are odd, then we say it is nothing but the odd parity, and when it is even, then we say it is even parity. When there is an odd parity, the output is 0, and when it is when odd parity, then output is 1, and when it is 1, then parity is even. It For parity tester, we are going to use the XOR gate. आपण पॅरिटी टेस्टर साठी काय करणार आहोत? एक्सऑर गेट वापरणार आहोत. मग एक्सऑर गेट काय आहे? हा मी तुम्हाला काय करतोय, पॉवर पॉइंट नुसार 4 बीट पॅरिटी टेस्टर जी कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट किंवा ती जी डायग्राम आहे ती आपण इथे बघूया. आहे 4 बीट पॅरिटी टेस्टर, अँड this is your truth table. As I say, number of ones किती आहे? 1. आउटपुट किती असणार आहे? 1, and we say it is nothing but odd parity here. अगोदर मी डायग्राम डिस्कस करूया आपण. See here, how many gates are used? 3 XOR gates are used. किती XOR गेट यूज केलेले आहेत? 3 XOR गेट यूज केलेले आहेत, and in these 3 XOR gates the inputs are A0, A1 for the first XOR gate, second XOR gate साठी आहे A2 and A3. या दोघांचं आउटपुट थर्ड XOR गेटला गेलेला आहे, आणि थर्ड XOR गेटला काय सांगितलेलं आहे? ते दोन्ही इनपुट आल्यानंतर जो काही आउटपुट येणार आहे, इट चेक्स द पॅरिटी. तो पॅरिटी चेक करणार आहे. आय रिपीट अगेन, अगोदर माझ्याकडनं थोडंसं फंबल झालं होतं की ऑड पॅरिटी आणि इवन पॅरिटी मध्ये. ऑड पॅरिटी मध्ये काय घेतोय आपण? ऑड पॅरिटी मध्ये बघा, इथे लक्षात येईल आउटपुट किती आहे? 1, आणि नंबर ऑफ वन्स किती असणार आहे? ऑड असणार आहे. इवन पॅरिटी मध्ये आउटपुट किती असणार आहे? 0. नंबर ऑफ वन्स किती असणार आहे? इवन असणार आहे. मग फारतर परत एकदा मी तुम्हाला डायग्राम दाखवतो बघा. A0, A1 हे दोन इनपुट आहेत, A2 आणि A3 हे दोन इनपुट घेतलेले आहेत. या दोघांचे जे आउटपुट आहे हे थर्ड XOR गेटला घेतलेलं आहे, आणि आउटपुट घेतलेलं आहे इथे Y. नाउ नेक्स्ट वन, हा ट्रुथ टेबल आहे ज्याचा. बघा 4 इनपुट्स आर, 4 इनपुट्स आर देयर. A0, A1, A2, A3 LSB पासून MSB पर्यंत घेतलेला आहे. A0 जो असेल तो LSB, आणि A3 जो असणार आहे तो MSB. आता LSB आणि MSB मी फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण डिस्कस केलेला आहे. लिस्ट सिग्निफिकंट बीट म्हणजे काय आहे, मोस्ट सिग्निफिकंट बीट म्हणजे काय आहे. नाउ लेट अस टॉक अबाउट द पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ these 4 इनपुट्स. पॉसिबल कॉम्बिनेशन्स किती आहेत? त्याचे 16 पॉसिबल कॉम्बिनेशन्स आर देयर, and फर्स्ट कॉम्बिनेशन आहे 0 0 0. अमंग दिस 16 कॉम्बिनेशन फर्स्ट कॉम्बिनेशन काय घेतलंय? 0 0. आता हा टेबल लक्षात ठेवण्यासाठी तसा खूप सोपा आहे. इफ द क्वेश्चन इज आस्क्ड दॅट डिस्कस 4 बीट पॅरिटी टेस्टर, मग डिस्कस 4 बीट पॅरिटी टेस्टर सांगितल्यानंतर काय करणार आपण? सुरुवातीला फर्स्ट वन, XOR गेट इज यूज्ड फॉर द पॅरिटी टेस्टर. ऑड पॅरिटी म्हणजे काय आहे? नंबर ऑफ वन्स ऑड असतील, येणारा जो तुमचा आउटपुट असणार आहे तो हाय आउटपुट असणार आहे. देन इवन पॅरिटी म्हणजे काय? इवन पॅरिटी मध्ये नंबर ऑफ वन्स फॉर द इनपुट इज इवन, आउटपुट इज 0, सो वी से इट इज नथिंग बट द इवन पॅरिटी. अँड हे 3 टॉपिक तुम्हाला अगोदर डिस्कस केल्यानंतर मग तुमची खालच्या बाजूला काय येणार आहे? ती सर्किट डायग्राम, जी XOR गेटला
3 एक्सॉर गेट आहेत, वरच्या एक्सॉर गेटला 2 इनपुट आहेत, खालच्या सेकंड एक्सॉर गेटला आणखी 2 इनपुट आहेत. दोघांचे जे आउटपुट आहे ते थर्ड एक्सॉर गेटला इनपुट अँड देन वी टेक द आउटपुट and we got the result which is in the tabulated form. So first 0 0 0 0, all the inputs are low. The number of 1, is there any 1 present? No, so I write here 0. What about output? 0. So we say it is nothing but the even parity. Then the second one 0 0 0 1. Here number of 1 in input, इथे 1 आलेला आहे, A0 ला 1 आलेला आहे बघा. मग किती 1 आहे? तर 1 1 आहे. 1 1 म्हणजे 1 प्रेझेंट आहे तिथे एक वेळी, once. So I write here y is equals to 1. आउटपुट किती आहे? 1 and we get the parity as odd. इथेही 1 आहे बघा, एकदा 1 आहे, परत एकदा 1 in input 1, so I get the output is 1 and I got the parity as odd parity. Now let us say the fourth one. कर्सरवर जर तुम्ही लक्ष दिलं माऊसच्या तर तुमच्या लक्षात येईल 0 0 1 1. किती वेळा 1 आहे? हाऊ मेनी टाइम्स? So I write here 2 times. Number of 1 in input 2 times. Now 2 is even, so I get the output is 0. You can check. 2 एक्सॉर गेट आहे, 2 एक्सॉर गेटला आपण हे चेक करू शकतो. A0 A1 एकायला आहे, मग 0 0 आहे, येणारा आउटपुट 0 आहे, इथे 1 1 आहे, परत एकदा 1 येईल आणि मग जो तुमचा टोटल आउटपुट असणार आहे, दोन्ही साइडला 0 0 आला तर आउटपुट किती येणार आहे? आपल्याला 0 येणार आहे. सो वी से दॅट द पॅरिटी इज इवन बिकॉज नंबर ऑफ 1 इन द इनपुट्स आर इवन. पुढे जाऊया आपण. असं करत करत आता हा टेबल लक्षात कसा ठेवणार बघा. इथे लक्षात ठेवताना हाऊ मेनी टाइम्स 0 आर देअर? इफ यू काउंट 8 times, 1 2 3 4 5 6 7 8. How many times 1 are there? Again 8 times, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 जो असणार आहे. नाउ पुढच्या कॉलम मध्ये बघा, हाऊ मेनी टाइम्स 0? 1 2 3 4. अगेन 1 2 3 4 टाइम्स 1. देन 0 0 0 0 4 वेळी आहे आणि परत 1 आहे 4 वेळी. देन नेक्स्ट कॉलम मध्ये, थर्ड कॉलम मध्ये 2 times 0 2 times 1, 2 times 0 2 times 1 and the last one 0 1 0 1 alternately. So you got the all possible combination. There is no need to learn the table. एकदम असा रट्टा मारू नका की एकदम टेबल मला लर्न करायचा आहे, पाठ करायचा आहे, पाठांतर झालाच पाहिजे. इट इज नॉट दॅट वे. आणि टेबल खूप सोपं आहे. आता हा टेबल झाल्यानंतर म्हणजे इनपुटचे पॉसिबल कॉम्बिनेशन झाल्यानंतर काय करणार आहोत? जस्ट काउंट द नंबर ऑफ वन्स. इथे आहे 0, इथे आहे 1, त्यानंतर या थर्ड मध्ये 1, फोर्थ मध्ये इथे एकदा आहे, इथे एकदा आहे, सो आय राइट हियर 2. इथे नेक्स्ट 1 देन नेक्स्ट इथे एक आहे आणि इथे एक आहे, सो आय राइट हियर 2 टाइम्स. A2 ला एकदा आहे, A1 ला एकदा आहे, अगेन 2 टाइम्स. A2 A1 A0 3 टाइम्स. ओनली A3 1, A3 and A0 so 2 times. Again A3 and A1 2 times. A3 A1 A0 so 3 times. Again 2 times. Again no, इथं 1 1 1 so 3 times. In the next column again 3 times and the last one 1 1 1 1 so here 4 times. आता नंबर ऑफ 1 इनपुट माझे काउंट झालेले आहेत. इनपुट मध्ये किती 1 आहेत हे मी काउंट करून फिफ्थ कॉलम मध्ये माझे लिहिलेले आहे. मग आउटपुट लिहिताना मी काय करणार आहे? जिथे ऑड दिसेल तिथे 1 लिहिणार आहे आणि जिथे इवन दिसेल तिथं 0 लिहिणार आहे. ऑब्वियस आहे, यू कॅन चेक. बघा 0 च्या समोर मी 0 0 इवन मध्ये काउंट करतात 1 1 1 1. इथे इवन आहे, 2 इज इवन सो आउटपुट इज 0. अगेन इथं ऑड आहे 1, इवन इवन 0. 3 is the odd number so I write output is 1. Again 1 is odd, again output is 1. इथे 2 2 even number आहे so output is 0. Same like this one, last one जो आहे तो even असणार आहे so I get output is 0. आता जिथे 0 दिसेल तिथे पॅरिटी कशी असणार आहे? इवन पॅरिटी. इवन पॅरिटीला आउटपुट किती असणार आहे? आउटपुट इज 0 आणि ऑड पॅरिटीला आउटपुट किती असणार आहे? आउटपुट इज 1. इथं फार तर हाय म्हणतो आणि इथं फार तर लो म्हणतो. म्हणजे ऑड पॅरिटीसाठी आउटपुट 1 असेल आणि इवन पॅरिटीसाठी आउटपुट 1 असणार आहे. दिस इज ऑल अबाउट 3-bit parity tester that we can use the XOR gate to check the parity.
This is all about 4 bit. If the bits are 3, then if bits are 2, then if 2 bits are there, only 2 bits are there. 2 bits म्हटल्यानंतर possible combination 0 0, 0 1, 1 0 and 1 1. मग 0 0 ला आउटपुट 0 येतं, म्हणजे काय झाली ती इव्हन पॅरिटी. 1 1 ला आउटपुट 0 येतो, इट इज ऑल्सो इव्हन पॅरिटी. व्हॉट अबाउट 0 1 and 1 0? Number of ones is 1, so output is 1, so we get odd parity. Similarly for 3 bits. 3 bits साठी काय करू आपण? 2 XOR gates are used. 2 XOR gates दिले आहेत. A0, A1, A2, 3 inputs are there and पहिल्या 2 जे बिट्स आहेत ते एका XOR ला दिलेले आहेत. त्यापासून येणारा जो आउटपुट आहे तो सेकंड XOR ला इनपुट घेतलेला आहे आणि एक बिटचा इनपुट डायरेक्टली दिलेला आहे. हा बिट डायरेक्ट याला इनपुट and we get output here. So I draw the result in the tabulated form. So I get the possible combinations here. मग इथे 4 times 0 4 1 परत तोच टेबल आहे, तो म्हणजे तिथे 4 बिट आहेत. मग 8 टाइम्स आहे 4 स्क्वेअर जर घेतला आपण तर इथे बघा, हा हे किती आहेत 8 आहेत, हे 4 हे 4. मग इथे घेताना 3 times 0, नंबर ऑफ 1 नाहीये 0 आहे, सो y is 0, सो पॅरिटी इज इवन. खालच्या कॉलम मध्ये खालच्या रो मध्ये जर आपण घेतला तर A3 किती आहे 1, बाकी नाहीये. मग नंबर ऑफ 1 किती आहेत 1, सो पॅरिटी इज ऑड, आउटपुट इज 1. इथे मात्र इथे एकच आहे, परत एकदा परत एक आहे, सो पॅरिटी इज ऑड. पुढच्या रो मध्ये म्हणजे फोर्थ जो पॉसिबल कॉम्बिनेशन आहे 3 बिट्सचा इनपुट मध्ये 2 times 1, so here 2 times 1, so output is 0 and parity is even because number of ones in the input is even. असं करत करत लास्ट वन आहे 1 1 1 1, नंबर ऑफ 1 3 आहे, y 1 असणार आहे, तुमची पॅरिटी जी असणार आहे ती ऑड पॅरिटी बिकॉज नंबर ऑफ इनपुट्स मध्ये 1 3 टाइम्स appears, so we say that odd number, so parity is odd. Then this is all about the parity tester. Now we are going to start with the new point म्हणून आपण याला हाफ ॲडर अँड फुल ॲडर. या लॉजिक गेट्सचा हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. इन द एक्झाम आयदर हाफ ॲडर इज आस्क्ड और फुल ॲडर इज आस्क्ड. दोन पैकी एक तुम्हाला येणारच आहे. हाफ ॲडर येईल किंवा फुल ॲडर येईल. प्रत्येक इफ यू सी द प्रिव्हियस एक्झाम्स क्वेश्चन पेपर जर तुम्ही प्रिव्हियस एक्झामचे पाहिले देन यू सॉ दॅट देअर मस्ट बी अ क्वेश्चन ऑन हाफ ॲडर और फुल ॲडर. त्यावेळी प्रत्येक एक्झामचे पेपर बघा तुम्ही, अगदी तुम्ही 90 पासून पाहिले तरी तुमच्या लक्षात येईल. 1990 पासून जरी पाहिले तुम्ही क्वेश्चन पेपर ना, तेव्हा लक्षात येईल की हाफ ॲडर आणि फुल ॲडरवर एक क्वेश्चन आहेच. एक तर हाफ ॲडरवर असेल किंवा फुल ॲडरवर किंवा दोन्हीवरही असणार आहे. काही क्वेश्चन पेपर मध्ये दोन्हीही म्हणजे हाफ ॲडर आणि फुल ॲडर पण वापरलेले आहेत. नाउ फर्स्ट वन वी आर गोइंग टू सी द हाफ ॲडर. मग हाफ ॲडर मध्ये फर्स्ट वन सर्किट डायग्राम. किती गेट्स वापरलेत 1 and 2, 2 गेट्स वापरलेले आहेत. 2 गेट्स मध्ये अँड गेट जो आहे तो कॅरी साठी वापरलेला आहे आणि एक्सॉर गेट जो आहे तो सम साठी वापरलेला आहे. अँड गेट जो वापरलेला आहे दॅट इज फॉर कॅरी. सो हियर इफ आय ड्रॉ द डायग्राम, जर मी डायग्राम ड्रॉ केली बघा, इथे एक्सॉर गेट आहे आणि अँड गेट आहे आणि दोन इनपुट घेतलेले आहेत ए आणि बी, ए अँड बी. A B, this is A XOR B and here A into B. हाफ ॲडर साठी जो सिम्बॉल असणार आहे हा सिम्बॉल इथे आहे, सम आहे खालच्या बाजूला. सो राईट हियर सम. हा हाफ ॲडर H म्हणजे हाफ ॲडर. इथे कॅरी येईल, इथे सम आणि दिस टू आर द इनपुट. दिस इज द सिम्बॉल. दिस इज लेट अस से सर्किट डायग्राम, एक्सॉर आणि अँड वापरलेला आहे. अँड दिस इज ट्रूथ टेबल. दिस इज ऑल अबाउट द हाफ ॲडर.
मग हाफ ऍडर मध्ये काय आलेलं आहे, दोन इनपुट्स आहेत. मग पॉसिबल कॉम्बिनेशन 0 0 0 1 1 0 आणि 1 1. हाफ ऍडरचं काम काय आहे, हाफ ऍडर टू ऍड 2 बिट्स, दोन बीट ऍड करण्याचं काम कोण करणार आहे, तर हाफ ऍडर करणार आहे. मग इथे आपल्याला सांगता येईल 2 बिट्स दॅट इज ए अँड बी. फर्स्ट वन 0 0 0 0 घेतल्यानंतर सम किती येणार आहे, 0 येणार आहे. कॅरी किती येणार आहे, 0 येणार आहे. 0 1 सम 1 येणार आहे, कॅरी 0 येणार आहे. 1 0 असेल तरी देखील सम 1 येणार आहे, कॅरी 0 येणार आहे. आणि लास्ट जर पॉसिबल कॉम्बिनेशन घेतलं, इफ a is 1 b is 1, then we say that sum is 0 and carry is 1. Let us verify the truth table. So for that one I am again I explain on the board. So here you can see the diagram. I draw here diagram. A, B, two inputs are there. A XOR B, A into B. A into B आणि A XOR B आहे. मी इथे first one we can say I take A as 0. दिसतंय का? पुढच्या बाजूला घेतो मी फर्दर, मग लक्षात येईल माझा पूर्ण ट्रूथ टेबल बसेल. किंवा या साईडला घेतो, या साईडला भरपूर जागा आहे. A, B, these two inputs, आउटपुट साठी सम आणि कॅरी. फोर पॉसिबल कॉम्बिनेशन 0 0 0 1 1 0 1 1. Now here A is 0, B is 0. Both inputs are 0. What is the truth table for XOR? XOR साठीचा ट्रूथ टेबल काय सांगतोय आपल्याला, if both the inputs are same then the output is 0. So here I get 0. Here 0 0 AND gate मध्ये काय होणार आहे, multiplication. So here we can write multiplication and we get output as sum 0 carry 0. Then I take A is 0 and B is 1. A किती घेतलाय, 0 घेतलाय. B किती घेतलेला आहे, 1 घेतलेला आहे. 0 1 0 1. Inputs are different. What about XOR gate? XOR gate gives you the output as 1. So here I write sum is 1. XOR gate gives you sum. Here I write sum. And here I write carry. तुमच्या आणखी आयडिया क्लिअर होतोय. XOR गेट आपल्याला काय देते, सम देते. AND गेट काय देणार आहे, आपल्याला कॅरी देणार आहे. सो सम इज 1. व्हाट अबाउट कॅरी, why AND gate is nothing but the multiplication. So 1 into 0 is nothing but 0. Now I reverse, that is if A is 1 and B is 0, we are going to check all the possible combinations. 1 into 0, again for the XOR gate the inputs are different, so we say that output is a high, so 1 is here. 1 into 0 AND gate is here, so multiplication takes place and we get carry as 0. So write sum 1 carry 0. Now 1 into 1 addition कशी करतोय बघा. 1 into 1, that is both inputs are high. Again for the XOR gate, if two inputs are same then output is 0. So here sum becomes 0. Sum becomes 0. What about carry? 1 into 1, because AND gate is here. So we get output is 1 and 1 plus 1. मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं आहे फर्स्ट चॅप्टर मध्ये 1 plus 1 मध्ये काय येणार आहे, सम 0 आणि कॅरी किती असणार आहे, 1 असणार आहे. So here sum 0 and carry 1. This is all about half adder. इथे लक्षामध्ये हाफ ऍडर साठी डायग्राम, तो जो सिम्बॉल घेतलेला आहे, सिम्बॉल म्हणजे सोपा आहे. सिम्बॉल मध्ये काय, ए आणि बी टू इनपुट्स टाकलेले आहेत फक्त. देन या बाजूला काय घेतलेला आहे, हा हाफ ऍडर. या बाजूला फार्दर सम घेतो मी आणि इथे असणार आहे तुमचा कॅरी. दिस इज सिम्बॉल, दिस इज डायग्राम, दिस इज ट्रूथ टेबल. and if the proof is asked then you can write the possible combination. if A 0 B 0 then sum 0 आलेला आहे, कॅरी 0 आलेला आहे. मग पुढे परत एकदा 0 1 असेल, सम 1 आलेला आहे, कॅरी 0 आलेला आहे. फोर्थ कॉम्बिनेशन 1 0, त्यावर तुम्ही ट्रूथ टेबल पण राईट करू शकता. बघा मी मास किती मासला विचारलेला आहे यावर डिपेंड आहे. देन लेट अस स्टार्ट विथ द
फुल ॲडर. फुल ॲडर घेताना मी काय करतो, डायग्राम ड्रॉ न करता तुम्हाला काय करतो, इथे दाखवतो डायग्राम ड्रॉ करण्यासाठी थोडासा वेळ जाईल, त्यामुळं पीपीटी शेअर करतो. हा ॲडर झालेला आहे आपला आणि फुल ॲडर घेतलेला. फुल ॲडर मध्ये 3 गेट्स, अँड गेट्स, 1 OR गेट अँड 1 XOR gate is there. A, B, C. Now, what is full adder? 3 bits are added here. 3 बीटला काय केलेलं आहे, ऍड केलेलं आहे. मग ऍड करताना काय केलेलं आहे अगोदर बघा, कॅरीसाठी वापरलेला आहे ऑर गेट. इथे ऑर गेट आहे आणि प्रत्येकाचं मल्टिप्लिकेशन म्हणजे ए इंटू बी असेल, त्यानंतर बी इंटू सी असेल आणि ए इंटू सी असणार आहे. हे डॉट म्हणजे काय, दिस इज कनेक्टेड. हा डॉट म्हणजे इथे कनेक्ट आहे, ही वायर ए ला कनेक्ट आहे. हा डॉट म्हणजे ही वायर बी ला कनेक्ट आहे. ब्लॅक डॉट पूर्ण मोठा जो केलेला आहे. सो ए इंटू बी, हिअर बी इंटू सी आणि लास्ट वन ए इंटू सी. या तीनही जे इनपुट्स आउटपुट्स आलेले आहेत अँड गेट पासून, दीज आर इनपुट्स फॉर द ऑर गेट्स. आतापर्यंत आपण ऑर ला फक्त 2 इनपुट्स असलेलंच बघत होतो. इथे ऑर ला किती इनपुट्स आहेत, 3 इनपुट्स. अँड द वर्किंग इज सेम बिकॉज ऑर इज गोइंग टू ऍड द इनपुट्स. मग ते 3 असतील किंवा 4 असतील किंवा 2 असतील. आपण 2 साठी घेतलेला आहे ट्रुथ टेबल, 3 साठी ट्रुथ टेबल सेम असणार आहे. मग इथे सेम म्हणजे नाही तर तुम्ही म्हणता सेम असणार आहे म्हणजे काय, 2च बिट्स असतील, 0 प्लस 1. त्यात तुम्ही आयदर 1 ऍड करा किंवा 0 ऍड करा. तो जो काही आउटपुट येणार आहे तो ऑर ऍडिशन करून देणार आहे. हा इथे तुमचा कॅरी 3 बिट्स साठीचा आणि सम साठी तीनही जे इनपुट आहेत ते कुठे दिलेले आहेत, एक्सॉर ला दिलेले आहेत तीनही बीट. आणि इथे येईल तुमचा म्हणजे या 3 बीटचा तुमचा म्हणण्यापेक्षा 3 बीटची जी ऍडिशन असणार आहे ती सम ला येणार आहे. आणि ए इंटू बी प्लस बी इंटू सी प्लस ए इंटू सी असणार आहे कॅरी. सो द स्टेटमेंट सिम्बॉल अँड ट्रुथ टेबल. फुल ॲडरचा सिम्बॉल घेतलेला आहे बघा, एफ ए म्हणजे फुल ॲडर घेतलेला आहे. एका बाजूला ए 1 बीट, सी सेकंड बीट, सी आय थर्ड, आणि इथे कॅरीचा आउटपुट असणार आहे आणि इथे सम असणार आहे. हा सम आणि हा कॅरी, सीओ म्हणजे कॅरी आउटपुट साठीचा जो येणार आहे तो. आणि हा थर्ड बीट आहे सी आय इथे घेतलेला. ए बी सी पॉसिबल कॉम्बिनेशन 4 + 4 8 कॉम्बिनेशन्स आर देयर. 8 कॉम्बिनेशन 2⁻³ म्हटल्यानंतर 2⁻³ 8 होणार आहे कारण 2 बिट्स आहेत. सॉरी, बायनरी नंबर आहे म्हणून 2, दॅट इज 2. आणि बिट्स किती आहेत इथे 3, मग 2⁻³ पॉसिबल कॉम्बिनेशन्स 8, 2⁻4, 2⁻2 या प्रकारे पॉसिबल कॉम्बिनेशन तुम्ही फाइंड आउट करू शकता. 2⁻² घ्यायचा आहे. 2⁻² का घ्यायचा आहे, कारण नंबर काय आहे, बायनरी आहे, फर्स्ट चॅप्टर मध्ये घेतलेला आहे. A, B, C 3 bits are there, so 2⁻3 8 possible combinations for the inputs. So first 0 0 0 0, sum 0, carry 0. Then 0 0 0 1, sum is 1 and carry is 0. इथे चेक करू शकता, सम 1 आहे, कॅरी 0 आहे. इथे म्हणजे 4th row ला 1 + 1, sum is 0 and carry is 1. Again sum 1, carry 0. For if A is 1, B 0, C is 1, then 1 + 1 we can say sum 0, carry 1. लास्ट ला येतो मी 1 + 1 + 1. इथे सम पण 1 असणार आहे आणि कॅरी पण 1 असणार आहे. You can verify this with the help of this diagram. If A is 1, B is 1, C is 1. 1 1 असल्यानंतर किती येणार आहे, इथे 1 × 1 1, 1 × 1 1, अगेन 1 × 1 1. इथे सगळे 1 1 आल्यानंतर येणारा जो असणार आहे तो किती असणार आहे, 1 येईल आउटपुट, कारण ऑर गेट आहे. इथे एक्सॉर साठी किती इनपुट्स आहेत, ऑड इनपुट, सो येणारा आउटपुट किती असणार आहे, ऑड, दॅट इज 1. सो वी कॅन से कॅरी इज 1 अँड सम इज 1. हा जो टॉपिक आहे कोणता, सॉरी बायनरी ॲडर, तो आपण तर नंतर घेणार आहोत. फुल ॲडर, दिस इज फर्स्ट टाइप. हा जो अगोदर घेतलेला आहे, सॉरी हा जो अगोदर घेतलेला आहे, दिस इज द फर्स्ट टाइप. बट इन द एक्झाम द क्वेश्चन इज आस्क्ड लाइक दिस वन, दॅट write the specification of a full adder with the help of half adder. असाही क्वेश्चन आलेला आहे. किंवा एक्सप्लेन द फुल ॲडर विथ द हेल्प ऑफ हाफ ॲडर. मग तुम्हाला काय करायचं आहे, दिस इज टाइप 1 म्हणू आपण याला. इथं मी हाफ ॲडरचा कुठेही उल्लेख केलेला नाही.
हा पॅटर्न इथे फुल ऍडर बनवलेला नाही. दिस इज फर्स्ट टाइम. जर एक्झाम मध्ये सरळ क्वेश्चन असेल एक्सप्लेन फुल ऍडर, यू कॅन राईट दिस वन. बट द क्वेश्चन इज लाईक दिस, एक्सप्लेन फुल ऍडर विथ द हेल्प ऑफ हाफ ऍडर. मग कसा लिहिणार तुम्ही? इथं तर हाफ ऍडरचा कुठेच उल्लेख नाहीये. मग हाफ ऍडर वापरून आपल्याला काय करायचं आहे? फुल ऍडर तयार करायचा आहे. त्यासाठी we are going to use two half adders. दोन हाफ ऍडर आपण काय करणार आहोत? यूज करणार आहोत. आणि हाफ ऍडर पासून आपण काय तयार करणार आहोत? फुल ऍडर तयार करणार आहोत. त्यासाठी एक डायग्राम आहे. डायग्राम मी स्लाइड शो बंद करतो आणि आपण परत एकदा बोर्डवर येऊया. दोन हाफ ऍडर घेतलेले आहेत. This is first half adder and another one added here, second half adder. Half adder first, HA1 म्हणजे half adder first. तर इथे 1 लिहितो आणि I ने लिहितो, जास्त कन्फ्युजन नाही होणार. आणि हा हाफ ऍडर सेकंड. पण हाफ ऍडरला किती इनपुट्स असतात? दोनच इनपुट असणार आहेत. मग दोन इनपुट A आणि इथे लिहितो A. सेकंड हाफ ऍडरला पण किती इनपुट असणार? दोन. थर्ड जो आहे A, B आणि C. पण हाफ ऍडरला दोन इनपुट येतात. मग यापासून जो येणार आहे तो येथे येणार आहे. मग आणि जो कॅरी असणार आहे तो कॅरी मात्र दुसरा तो या बाजूला, म्हणजे इथे मी लिहितो फार तर सम आणि इथे लिहितो मी कॅरी. हाफ ऍडरचा सिम्बॉल लक्षात राहू द्या. दोन इनपुट, एक सम आणि एक कॅरी. मग इथे दोन इनपुट सम सेकंड हाफ ऍडरला गेलं म्हणजे इथे काय होणार? या दोन बीटची ए आणि बी ची ऍडिशन होणार. ऍडिशन झाल्यानंतर कॅरी पुढे जाईल आणि सम या हाफ ऍडरकडे. म्हणजे या हाफ ऍडर मध्ये काय असणार आहे इनपुट? A प्लस बी प्लस सी. आता A प्लस बी पहिल्या याच्यात ऍड झालेला आहे फर्स्ट हाफ ऍडर मध्ये, त्याचा सम इथे आलेला आहे. त्यामध्ये परत एकदा काय होईल? सी ऍड होईल. मग सी ऍड झाल्यानंतर काय येणार आहे? परत आपल्याला सम आणि कॅरी. इथे मी लिहितो सम आणि कॅरी मात्र परत एकदा वरच्या बाजूला जाईल आणि दोन कॅरीची ऍडिशन होईल आणि वी गेट हियर. So how many beats are added here? 3 beats are added and we say that A, B, C we are constructed the full adder. 3 beats add होतात म्हणजे full adder आहे. फुल ऍडर आहेत दोन हाफ ऍडर. याचा सम इथे घेतलेला आहे म्हणजे तिन्हीची ऍडिशन होईल. टोटल सम आपल्याला 3 बिट्सचा इथे आलेला आहे. यापासून येणारा कॅरी 2 आणि हा एक कॅरी आहे. या कॅरीची इथे ऍडिशन होईल आणि टोटल कॅरी आपल्याला ऑर गेटचा आउटपुटला मिळणार आहे. सो हियर दिस इज ऑर गेट. ऍडिशन होते, ऑर गेट आहे. किंवा किंवा आपण याची डायग्राम ड्रॉ करताना आता ही ब्लॉक डायग्राम म्हणू आपण याला थोडा वेळ. ऍक्च्युली हाफ ऍडर म्हणजे काय आहे मी परत एकदा रफ करतो. ए बी सी आणि ही टेंटेटिव्ह तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ही डायग्राम चांगली आहे. मग हाफ ऍडर मध्ये आपण कोणते कोणते गेट वापरले? एक वापरला एक्सऑर गेट आणि दुसरा वापरला अँड गेट. अँड गेट कशासाठी वापरला? कॅरी साठी. मग हा अँड गेट अगोदर आणि दुसरा वापरला आपण एक्सऑर गेट. याला मी काय करतो? दोघांनाही इनपुट जो आहे हा पॅटर्नला इनपुट आपण काय दिला आहे? ए आणि बी. हे पाहतो डॉट म्हणजे कनेक्टेड आहे. त्याचा आउटपुट जो जाणार आहे तो कॅरी आहे, तो सरळ करतो. म्हणजे हा आपला काय असणार आहे? HA1 जो मी तुम्हाला म्हणलो होतो हा HA1. हाफ ऍडर फर्स्ट. HA1 मी त्याला डॉट डॉट करतो म्हणजे हाफ ऍडर फर्स्ट लक्षात येईल तुमच्या. त्यानंतर आपण घेणार आहोत हाफ ऍडर सेकंड. याचा आउटपुट जो आहे तो सम आहे. मग इथे फार तर मी सम लिहितो आणि इकडे कॅरी कुठे गेलेला आहे? हा ऑर गेटला गेलेला आहे. पुढे तो आपण कनेक्ट करणार आहोतच. दुसरा अँड गेट. दुसरा अँड गेटला काय करतो आपण? दुसरा सॉरी काय हाफ गेट. एक अँड गेट अँड ब्लॅकबोर्ड मध्ये दिसतंय ना तुम्हाला. आणि हा असणार आहे एक्सऑर गेट. थोडंसं छोटा काढतो म्हणजे लक्षात येईल. काय कनेक्ट केलेलं आहे? मग या सम जो आलेला आहे तो एक डायरेक्ट इथे येईल म्हणजे अँड गेटला आणि एक जाईल तो एक्सऑर गेटला.
त्यानंतर थर्ड बीट इथे बघा ए बी आणि थर्ड बीट जो आलेला आहे तो डायरेक्टली जातो एक्सॉर गेटला आणि एक जाणार आहे तोच अँड गेटला. सो हियर आय राईट सम. व्हॉट इज दिस? दिस इज नथिंग बट युअर सेकंड हाफ ॲडर. हा सेकंड हाफ ॲडर आहे. मग राहिला आता प्रश्न कशाचा? आउटपुटचा. तर एक्सॉरचा आउटपुट म्हणजे काय आहे आपला सम. पण याचा जो कॅरी आहे तो परत कुठे जाईल? वरच्या बाजूला. आणि हा कुठे कनेक्ट होईल? आपण जो ऑर गेट वापरला होता. अगोदर तुम्ही पॉज करून पाहू शकता. अगोदरची डायग्राम ड्रॉ करून ठेवा. याची ही डायग्राम ड्रॉ करून ठेवा. आणि दोघांना कंपेअर करा. ती आणि ही डायग्राम सेम आहे. इन्स्टेड ऑफ दॅट HA1 आणि HA2 मी फक्त हा पॅडर टाकलेला आहे. याला आपल्याला म्हणता येईल HA1 आणि याला म्हणता येईल HA2. खालचं दिसत नसेल, दिसतंय HA2. हा पॅडर सेकंड आणि हा पॅडर फर्स्ट. यू कॅन चेक एनी कॉम्बिनेशन. तो ट्रुथ टेबल पण मी तुम्हाला दिलेला आहे. A0 ठेवा, B1 ठेवा, C1 ठेवा, सगळे गेट व्हेरीफाय करा. काय आउटपुट येतंय तुमच्या लक्षात येईल. एक फार तर मी व्हेरीफाय करून देतो तुम्हाला. कोणता घ्यायचा? लास्ट वन घेतो मी 1 1 1. A1 आहे, B1 आहे, C पण 1 आहे. आपण चेक करूया की खरोखर सम आणि कॅरी दोन्हीही 1 1 येतंय का. ट्रुथ टेबल अगोदर मी तुम्हाला स्लाइड मध्ये दाखवलेला आहे. A into B कोणता गेट आहे? अँड गेट. मग आउटपुट किती आलं तुम्हाला इथे? 1. इथे आहे एक्सॉर गेट. एक्सॉर गेट म्हटल्यानंतर इथे किती आलं तुम्हाला? 0. इथे 0 आहे म्हटल्यानंतर हा कुठे कनेक्ट आहे? एक्सॉरला. इथे पण किती आला? 0 आलेला आहे. देन C किती आहे? 1. 1 इथे एक 1 आला, इथे एक 1. एक्सॉर गेट मध्ये 0 आणि 1 इनपुट डिफरंट येतं. इनपुट डिफरंट आहे म्हटल्यानंतर आउटपुट किती येणार आहे तुमचा इथे? 1 येणार आहे. नॅन्ड गेट मध्ये मल्टिप्लिकेशन होतं. सॉरी, अँड गेट मध्ये मल्टिप्लिकेशन होतं. 0 into 1 0. हा 0 आला इथे, हा 1 ऍज इट इज. ऑर गेट आहे, ऍडिशन होईल. मला आलेला आहे इथे कॅरी किती आला? 1 आणि सम पण किती आलेला आहे? 1. कोणतंही पॉसिबल कॉम्बिनेशन घ्या. 2 raised to 3 8 पॉसिबल कॉम्बिनेशन्स आर देयर. तुम्ही कोणतंही कॉम्बिनेशन घेऊन हा ॲडरने तयार केलेला फुल ॲडर चेक करू शकता. मग आता जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला की राईट द स्पेसिफिकेशन किंवा एक्सप्लेन फुल ॲडर विथ द हेल्प ऑफ हा पॅडर, तर ही अगोदर ब्लॉक डायग्राम काढा. ब्लॉक डायग्राम जर लक्षात राहील तर फक्त त्या ब्लॉक मध्ये मी काय केलंय? हा पॅडर फिट केलेले आहे. इथे नॅन्ड गेट एक्सॉर, अँड गेट एक्सॉर, एक अँड गेट, एक एक्सॉर, एक अँड गेट, एक एक्सॉर, दोन बरोबर तिथे फिट केले. एक्सॉरची सॉरी हा पॅडरची जी डायग्राम आहे ती त्या ठिकाणी मी काय केलेली आहे? व्यवस्थित बसवलेली आहे आणि हा पॅडर वापरून मी फुल ॲडर तयार केलेला आहे. कॉम्बिनेशन तुम्ही चेक करू शकता. आता यानंतर जो आहे बायनरी ॲडर, सबट्रॅक्टर, हा एकच टॉपिक राहिलेला आहे. तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकण्यास मिळेल. तोपर्यंत याची थोडीशी प्रॅक्टिस करा, हाफ ॲडर आणि फुल ॲडरची. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.